हॅलो मित्रांनो, वेलकम बॅक टू अवर चॅनल। आज आपण बनवणार आहोत ते खूपच ट्रेडिशनल, क्रिस्पी आणि टेस्टी डिश आलू वडी। चला सुरुवात करूया। मीठ, हिंग, हळद, लाल तिखट, मिरची पावडर, थोडं गूळ, थोडं तांदळाचं पीठ, चिंचाचं पाणी आणि बेसन। तुम्ही पानांचं प्रमाण बघून अंदाजाने घेऊ शकता। आता हे सगळे चांगल्या प्रकारे मिक्स करा आणि थोडं थोडं पाणी ऍड करत राहा। लक्षात ठेवा, बॅटरची कन्सिस्टन्सी परफेक्ट पाहिजे, ना जास्त जाड ना जास्त पातळ, स्मूथ आणि स्प्रेड करता येईल असं पाहिजे। आता तयार केलेलं बॅटर घ्या आणि पानांना नीट कोट करा। त्यावर दुसरं पान ठेवा आणि पुन्हा तेच प्रोसेस रिपीट करा। मावशीने इथे 6 पानं वापरली आहेत कारण ते छोटे होते। पानं जर मोठी असतील तर कमी पानं यूज करा, ज्याने फोल्ड करताना सोपं पडेल। आता हे पानं नीट फोल्ड करून रोल करा। रोल टिकून राहावं आणि पीठ बाहेर येणार नाही, यासाठी एक दोरीने हलक्या हाताने बांधून ठेवा। आता आपली आलू वडी स्टीमसाठी रेडी आहे। स्टीम झाल्यावर आलू वडी थोडी थंड होऊ द्या। सगळे धागे काढा। आता साईडला एक पॅन हाय फ्लेमवर गरम करायला ठेवा। रोलचे मीडियम स्लाइसेस कट करून घ्या। पॅन गरम झाले की त्यात ऑइल टाका आणि मीडियम हीटवर आलू वडीचे स्लाइसेस पॅनमध्ये टाका। दोन्ही साइडने छान क्रिस्पी आणि चांगला कलर येऊपर्यंत फ्राय करा। आता हे क्रिस्पी गरम गरम आलू वडी प्लेटमध्ये काढा आणि सर्व करा। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक यू फॉर वेटिंग टिल द एंड। बाय।